संदर्भात किसान सभेचे अजित नवले आपल्याशी फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। अजितजी, आपण पाहतोय आता मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे सरकार समोर। दूध उत्पादक शेतकरी जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत। विधान भवनाबाहेर सुद्धा त्यांनी आपला रोष व्यक्त केलाय। काय आपली प्रतिक्रिया आहे, काय आपली नेमकी मागणी आहे? दूध उत्पादकांना किमान 40 रुपये प्रति लिटर भाव दिला पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे। महाराष्ट्रभर शेतकरी आंदोलनात उतरलेत। एकीकडे शेतकरी ही मागणी करत असताना दुसऱ्या बाजूला 10,000 टन दुधाची पावडर ही आयात करण्याचा निर्णय घेतल्यामुळे जखमेवर मीठ चोळल्यासारखं झालंय आणि त्यामुळे हे आंदोलन आता अधिक तीव्र होईल अशी परिस्थिती आहे। सरकारने अंत न पाहता तातडीने हस्तक्षेप करण्याची नितांत आवश्यकता निर्माण झालेली आहे। अगदी नवलेजी, उद्या बैठक सुद्धा होणार आहे। या बैठकीमध्ये आपण जाणार आहात का आणि जाणार असाल तर काय नेमके मुद्दे मांडले जाणार आहेत? सरकारने त्यांच्या सोयीची लोक बैठकीला बोलवलेली आहे। कोणत्याही इतर आंदोलक शेतकऱ्यांना त्यांनी बोलवलेलं नाही। निमंत्रण आलं तरीही जाण्याच्या मनस्थितीत आम्ही नाही, कारण निस्त्या बैठकातून काही होणार नाही। आमचं काय म्हणणं आहे आम्ही त्यांना सांगितलंय, त्यांनी त्याच्यावर निर्णय जाहीर करावा। बैठकीला उपस्थित राहण्याच्या मनस्थितीत आम्ही कुणी नाही आहोत। अगदी अजितजी, आपण पाहतोय हे आंदोलन आता राज्यभरात सुरू आहे। काही ठिकाणी रास्ता रोको केला जातोय, काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतलं जातंय। तर हे जे कार्यकर्ते आहेत ते आपल्या संघटनेचे आहेत का? कोणत्या संघटनेचं आता हे आंदोलन राहिलेलं नाही। सबंध महाराष्ट्रभर शेतकरी उत्स्फूर्तपणाने रस्त्यावर उतरतायत। त्यामुळे पक्ष, पार्ट्या, झेंडे आणि कोणतीही संघटना याच्या पलीकडे गेलेलं हे आंदोलन आहे। दूध उत्पादकांचं म्हणून हे आंदोलन पुढे येताना आपल्याला दिसतंय। अधिक धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर आपण पाहतोय अनेक ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त केलेला आहे। बंद झालेलं अनुदान आम्हाला तातडीने सुरू करा, नफा तोटा पाहून त्या अनुदानामध्ये वाढ करा आणि त्याचबरोबर दुधाला प्रति लिटर 40 रुपये इतका दर द्यावा अशी मागणी या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे।